दुहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ईश्वरी सगळ्यांसमोर आलेली असते आणि ती आता सांगत असते की कोणीही टेन्शन घेऊ नका, मला सगळं काही कळलं आहे की नेमका आता हे पादुका कुठे आहेत त्या. मग आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की पादुका नेमक्या असतील तरी कुठे. मग आता ईश्वरी तिथे जाऊन उभी राहते जिथे आता त्या पादुका असतात. पादुकांच्या जाग्यांवर जेव्हा ईश्वरी जाऊन उभी राहते ना, तेव्हा राकेश खूप जास्त घाबरतो. राकेशच्या लक्षात येतं की हिला बहुधा कळलेलं आहे की पादुका कुठे आहेत त्या. सगळीच जण आता ईश्वरीकडे पाहत असतात, कारण ईश्वरीने ना स्वतःच्या तोंडून काहीच सांगितलेलं नसतं की तिला त्या पादुका कुठे आहेत हे कळलेलं आहे. ते तिनं डायरेक्टच ॲक्शन घ्यायला चालू केलेली असते. ती आता इकडे तिकडे पाहते आणि त्याच वेळेला ती मात्र आता ठरवते की नाही, हीच ती योग्य वेळ आहे या पादुका आता सगळ्यांना दाखवायची. आणि त्याच वेळेला ती आता त्या चौरंगाखाली ज्या पादुका ठेवलेल्या असतात ना, त्या हळूच बाहेर काढते. ज्या वेळेला ती त्या पादुका बाहेर काढते ना, त्यावेळेला तिथे असणारे गुरुजीसुद्धा पाहतच राहतात, कारण त्यांना माहिती असतं की त्या पादुका कुठे आहेत. पण त्यांनी हे सिद्ध करण्यासाठीच मुद्दामून ईश्वरीलाच त्या पादुका शोधायला लावलेली असतात आणि त्यांनी ईश्वरीला क्ल्यूही दिलेला असतो आणि त्या क्ल्यूवरना बरोबर ईश्वरीने आता तिथपर्यंत धाव घेतलेली असते. म्हणजेच आता ईश्वरीला परफेक्ट कळलेलं असतं की कुठे त्या पादुका आहेत. म्हणूनच ईश्वरी आता त्या पादुका बरोबर बाहेर काढते. जेव्हा आता ईश्वरी या पादुका बाहेर काढते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीकडे जण पाहत राहतात, खास करून ना हा राकेश. कारण राकेशला असं वाटलं होतं की त्याने अशा जागेवर पादुका लपवल्यात तिथे कोणीही जाणार नाही. तिकडे बरोबर ईश्वरी जाऊन पोचलेली असते आणि त्यामुळे ना जे काही ठरवलेलं प्लॅनिंग असतं ते सगळं काही राकेशचं पाण्यात जातं. त्यामुळे राकेशना थोडा टेन्सच असतो. दुसरीकडे आता ईश्वरी जेव्हा त्या पादुका सगळ्यांसमोर आणते ना, तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. कारण त्या पादुका इतक्या जवळ होत्या आणि तरीसुद्धा आपण सगळ्या घरभर त्या पादुका शोधत होतो. पण मुळात सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला असतो की आता त्या पादुका जर इथेच होत्या तर आपण या पादुका अख्ख्या घरभर शोधत होतो, पण या पादुका इथे ठेवण्यामागे आहे तरी कोण, हाच प्रश्न ना सगळ्यांच्याच मनात पडलेला असतो. मात्र ईश्वरी प्रणवला माहिती असतं की ह्या पादुका इथे ठेवण्यामागे कोणाचा हात आहे ते, पण या सगळ्यांसमोर कोणी काही बोलत नाही. कारण अजूनही या अंजली त्याचसोबत आजी वल्लरीला राकेश आणि ते सगळं काही चालू आहे ते माहिती नसतं आणि म्हणूनच तर आता हे सगळं सत्य ना लपवून ठेवलेलं असतं. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा मात्र ईश्वरी स्वतःहून घेऊन येते ना पादुका, तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. तर गुरुजी म्हणतात की बघितलं, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की लवकरच या पादुका सापडतील. मग आता आपण या पूजेला सुरुवात करूया. खरं तर पहिल्यांदा आपण पूजा करून घेऊया आणि मग अभिषेक पण सुद्धा आता करायचा असतो. पण आता तुम्ही दोघंही जण इथे या बसा, असं देखील आता दोघांनाही जोडीने म्हणजेच अर्णव आणि ईश्वरीला गुरुजी सांगत असतात. आणि गुरुजींचं बोलणं ऐकून अर्णव आणि ईश्वरी आता थेट जाऊन तिथं बसतात आणि त्याच वेळेला आता गुरुजींच्या हस्ते अभिषेक होऊ लागतो. अर्णव मात्र आता खूप जास्त खुश झालेला असतो, कारण त्याच्याच बायकोने हे सगळं शोधून काढलेलं असतं ना, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद स्पष्टपणे दिसत असतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी त्याला स्पष्ट दिसतात ना, तेव्हा मात्र तो खूप जास्त हॅप्पी स्वतःला समजत असतो की आज त्याच्या आयुष्यात ही त्याची बायको म्हणून आलेली ईश्वरी आहे. आणि गुरुजीसुद्धा आता म्हणत असतात की मला माहिती होतं ही मुलगी ना नक्कीच सगळं काही शोधून काढणार आणि तसंच झालेलं आहे. बघितलं ना, या मुलीने खरंच दाद द्यायला हवी. बरोबर अचूक मी सांगितलेले शब्दकोड सोडवून तिने हे शोधून काढलं. यातच बरंच काही येतं. म्हणूनच मला असं वाटतं ना, या मुलीचं कौतुक करावं तेवढं कमीच. मामाही आता ईश्वरीचं कौतुक करतात आणि ईश्वरी खरंच आपण सगळं घर शोधत होतो, पण गुरुजींनी सांगितलेलं ते कोडं बरोबर तू लक्षात ठेवलंस आणि त्या कोड्याप्रमाणेच हे शोधून काढलंस, असं देखील बोलून मामाही कौतुक करू लागतात. पण वल्लरीला ना आता राग येत असतो. वल्लरीला कळत असतं की आपण ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्या आपल्या फ्लॉप झाल्या आहेत.
म्हणजेच आपण आरोप ईश्वरीवर केले, पण ते आरोप ईश्वरीने स्वतःवरचे फुसूनही दाखवलेले असतात. त्यामुळे वल्लरीची बोलती बंद झालेली असते. गुरुजी आता म्हणत असतात की चला आपण ना पटकन हे कामाला सुरुवात करूया. आजीही इतक्या खुश असतात ना की त्यांना आता खूप बरं वाटत असतं, कारण ईश्वरीने हे कोडं सोडवलेलं असतं आणि ईश्वरीने बरोबर आता ते शोधूनही काढलेलं असतं. त्यामुळे आजीही खूप जास्त खुश असतात. तर इकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण बसलेले असतात आणि आता पहिल्यांदा पादुकांना फूल वाहतात. गुरुजी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगतात ना, त्या पद्धतीनेच अर्णव आणि ईश्वरी करत असतात. अभिषेकही आता त्या अभिषेकाचे विधी जे आहेत ते सुद्धा सुरू असतात. तर इकडे राकेशच्या हातातून आता सगळंच गेलेलं आहे. त्यामुळे तो आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आहे, कारण त्या बॉसलाही पैसे द्यायचेत आणि मग आता त्याच्यावर जी काही व्यथा आलेली आहे, त्यामुळे आता तो ही सगळी व्यथा कोणालाही सांगू शकत नाही आहे. कारण आता त्याला पैसे द्यायचेत, पण ते पैसे त्याच्याजवळ नाही आहेत. त्याला असं वाटलं होतं की या पादुका कोणीही तिथपर्यंत शोधायला जाऊ शकत नाही, पण ते ईश्वरीने करून दाखवलेलं असतं. ईश्वरीने त्या पादुका पुन्हा मिळवलेल्या असतात. त्यामुळे आता त्याच्या हातात काहीच राहिलेलं नसतं. तेलही गेलं, तूपही गेलं, राहिलं हातात धुपाटणं, अशी वेगळी त्याची गत झालेली असते. आणि त्यामुळेच ना थोडा विचार तो करत असतो. इकडे अर्णव ईश्वरीकडे बघत असतो, कारण आता ही पूजा सुरू असते आणि आज ही पूजा जी आहे ती निर्विघ्नपणे पार पडते, ती फक्त ईश्वरीमुळे. कारण या घरात ना कोणीच या सगळ्या गोष्टीचा विचारही केला नव्हता. जे गुरुजींनी कोडं दिलं होतं, पण ते कोडं परफेक्टली ना आता सोडवलेलं होतं. आता इथे अभिषेकाचे विधी पूर्ण होतात असं गुरुजी म्हणतात आणि त्याच वेळेला आता खूप छान झालं, सगळं बरं वाटलं. म्हणजेच मी विचारही केला नव्हता की इतक्या पटकन तू हे सगळं कोडं सोडवशील, पण खूपच सुंदर हा, असं बोलून आता तिचंही कौतुक केलं जातं. आणि जेव्हा गुरुजी कौतुक करतात ना, तेव्हा आता सगळेजण मिळून आता लास्टला आरतीही करतात. दत्तगुरूंची आरती होते आणि मग आरती वगैरे झाल्यानंतर गुरुजी म्हणतात की चला आता सगळं काही व्यवस्थित झालं, प्रत्येकजण येऊन आता गुरुजींचे आशीर्वाद घेतात. त्यात आजीही असतात. आजी जेव्हा गुरुजींचे आशीर्वाद घेतात तेव्हा गुरुजींची ते माफीही मागत असतात. म्हणजेच गुरुजींना त्या म्हणत असतात की खरंच ना सॉरी, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की इथे आलात आणि तुम्हाला बराच वेळ तात्काळावं लागलं. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की ह्या सगळ्या गोष्टी होतील, पण जे काही झालं ना ते खूप चुकीचं झालं. त्यासाठी तुमची मी मनापासून माफी मागते, असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलून दाखवल्या जातात ना, तेव्हा मात्र आता मुद्दामूनच ना गुरुजी आहेत ते मात्र आजीच्या मनातली शंका बरोबर ओळखतात. म्हणजे आजीला अजून काहीसं विचारायचं असतं, म्हणूनच ना आजी थोड्या वाचकळत असतात की कसं विचारू, काय करू, कसं बोलू. पण आता आजी ना गुरुजी म्हणतात की तुमची एवढी शंका नाही आहे, तुमच्या मनात अजूनही गोंधळ आहे, मला कळते, विचारा ना तुम्हाला काय विचारायचं आहे ते. आता आजींचं लक्ष ना इकडे असणाऱ्या ईश्वरीवर जातं. खरं तर ईश्वरी त्यांच्या घरची सून म्हणून या घरात राहत असते ना, तेच आजीला कुठेतरी खटकत असतं. म्हणजे आजीला ना आधीच सून म्हणून आहे ना पसंत नसते ईश्वरी. त्यातच ईश्वरीकडनं होणारे या चुका वारंवार होत असतात, हे सुद्धा आता कळत असतं. म्हणूनच आता आजींच्या मनात ती थोडी शंका असते. पण गुरुजी मात्र आता असं काही सांगतात ना, ज्यामुळे आजी ज्या आहेत त्या आता गपचूपच बसतात आणि त्यांनाही आता ईश्वरी आवडायला लागते. म्हणजे गुरुजी आता सरळ म्हणतात की तुमच्या मनात या मुलीबद्दलच शंका आहे, मी बरोबर ओळखून आहे, पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला योग्य तीच सून या घरात मिळालेली आहे. तुमची ईश्वरी म्हणजेच तुमची नातसून या घराची गोकुळ करणार आहे. त्याचसोबत या घरात सुख समृद्धी आणि या सगळ्या गोष्टी ना या मुलीमुळेच टिकून आहेत. आणि तुम्ही काळजी करू नका, तुमचं घर बांधून ठेवायचं कामही ही मुलगीच करणार आहे. त्यामुळे ना तुम्ही कुठेही चुकत नाही आहात. तुम्ही या मुलीबद्दल जो काही विचार करताय ना, तो एकदमच चुकीचा करताय, असं देखील आता खुद्द गुरुजी येऊन जेव्हा सांगतात ना, तेव्हा मात्र आता बऱ्याच गोष्टी ना आजीला क्लिअर होतात. आणि इकडे मात्र मामा आणि आकाशलाही आनंद होतो की निदान गुरुजींनी सांगितलंय म्हणून तरी का होईना आता आजी जे आहे
ती ईश्वरीसोबत चांगलं वागेल, चांगलं राहायचा प्रयत्न करेल आणि त्यामुळेच ना आता खूपच आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं राकेश जो आहे तो खूपच जलस झालेला असतो. कारण आता ईश्वरीचं स्थान हे वरचढ झालेलं असतं. म्हणजेच गुरुजींनी सांगितलेलं असतं की अर्णवची बायको म्हणून तुम्ही या घरात नातसुनेला आणलेलं आहे. ती नातसून या घराला बांधून ठेवणार आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता आजीला आपल्या चुका लक्षात येत असतात. आजी आतापर्यंत ईश्वरीसोबत खूपच वाईट वागत होती, पण आता तिला ईश्वरीबद्दल काहीतरी फिलिंग्स जाणवू लागतात. म्हणजेच ना ही मुलगी खरंच हे घर टिकवून ठेवू शकते हे गुरुजींनी सांगितलंय म्हटल्यावर नक्कीच गुरुजी खोटं तर सांगणार नाही. गुरुजींनी परफेक्ट सांगितलं आहे. आजी करू लागते तर इकडे असणाऱ्या या वल्लरीला मात्र या सगळ्याचा खूपच जास्त राग येतो असतो. म्हणजे वल्लरीच्या चेहऱ्यावर तो राग येणं स्पष्टपणे दिसत असतो. अंजली मात्र खूप जास्त हॅप्पी असते, कारण तिला वाटत असतं ना की आजी आणि ईश्वरीमधला हा दुरावा लवकरात लवकर मिटावा. आणि आता तसंच होत असतं. हा दुरावा ना अक्षरशः गुरुजींनी सांगितलाय म्हणून थोडक्यात का होईना मिटणार आहे असंच चिन्ह दिसत आहेत. म्हणजे आजीना आता पॉझिटिव्ह वेनेस बघत असतात ईश्वरीकडे आणि ईश्वरीसुद्धा एका वेगळ्याच नजरेमध्ये अडकलेली असते. कारण तिलाही असंच वाटत असतं की गुरुजी जे काही बोलत आहेत ते खरंच असेल का. कारण या घरामध्ये आपण जेव्हापासनं लग्न करून आलो तेव्हापासनं आपल्याला फक्त एका व्यक्तीने स्वीकारलं आणि त्यानंतर माझ्या जवळचे मामा आणि त्यासोबत आकाश भाऊजी आणि अंजलीताई, पण बाकी कोणीही म्हणजे आजी वल्लरी ह्यांनी मला स्वीकारलं नाही. त्यामुळे थोडी तिला वाईट वाटत असतं. पण आता आजी हळूहळू का होईना गुरुजींनी सांगितलंय म्हणून टर्नआउट होत असते. दुसरीकडे मात्र आता डायनिंग टेबलवर सगळीजणं बसलेली असतात. त्यावेळेला त्यांच्या छान अशा गप्पा रंगलेल्या असतात. आज खूप छान झालं, पादुकाही मिळाल्या आणि मग आपलं छान हे सगळं सेलिब्रेशन झालं. त्यामुळे सगळ्यांचा चेहऱ्यावर आनंद असतो आणि या संदर्भात बोलत असतात. पण त्या पादुका ऐनवेळेला बरोबर ईश्वरीने शोधून काढल्या. खरं तर ना माझाच विश्वास बसत नाही आहे, कसं सगळं मॅनेज केलं बाई ईश्वरीनं, असंच आता अंजली बोलत असते. त्यावर मात्र बरं झालं आपल्याला जेव्हा त्या पादुका हव्या होत्या बरोबर तेव्हाच त्या पादुका भेटल्या, नाहीतर काय झालं असतं. पण या पादुकांना या मुलीनंच गायब केल्या होत्या. तुम्हाला काही म्हणायचंय अथवा नका बोलू, पण मला कळतंय ना या सगळ्यामध्ये ना हिचाच हात आहे, असं देखील वल्लरी बोलत असते. आणि पुन्हा एकदा ना ईश्वरीला टॉर्चर करायचा प्रयत्न करत असते. पण त्यावेळेला आता ईश्वरीच्या पाठीशी आजी उभ्या राहतात. आणि काय गं वल्लरी सारखं सारखं तेच, उलट गुरुजींनी सांगितलं ना तिने त्या वाक्याचा अर्थ व्यवस्थित लक्षात ठेवला आणि ते कोड सोडवलं आणि त्यामुळेच तिला ते भेटलं. पण तुला एक गोष्ट कळते का तुम्हा सगळ्यांना की आपण याचा विचार करायला हवा की त्या पादुका तिथे जाऊन कशा काय पोचल्या. हा विचार ना आता आकाश करू लागतो. आकाशही म्हणत असतो की हो ना मलाही तोच डाऊट आहे, म्हणजे त्या पादुका तिथपर्यंत कशा काय पोचल्या. मग आपण ना या सगळ्याबद्दल जिजूलाच विचारूया असं म्हटल्याबरोबर इकडे राकेशही जो काही डायनिंग टेबलवर जेवत बसलेला असतो ना त्याला ना आता ठसकाच लागतो. कारण डायरेक्ट ना अर्णवने हातच घातलेला असतो मेन मुद्द्यावर. कारण त्याला माहिती असतं की हे सगळं करणारं दुसरं तिसरं कोणी नाही तर हा राकेशच आहे. मग राकेशचं नाव असं कसं फोडायचं म्हणून आपण जिजूला विचारूया असं म्हटल्याबरोबर सगळेजण जिजूकडे पाहू लागतात, म्हणजेच त्या राकेशकडे. आणि त्यावेळेला राकेशला कळत नसतं की काय बोलावं आणि त्यामुळे राकेशला आता पाहतच राहतो. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं राकेश हा टेन्शनमध्ये येतो आणि त्याला लगेच ठसका लागतो. अंजली पाणी देऊ लागते आणि जेव्हा तो पाणी पितो ना तेव्हा जाऊन त्याला रिलॅक्स वाटतं. त्याच वेळेला आता आकाश म्हणत असतो की डायरेक्ट तू जिजलाच कसं काय विचारलंस रे. अरे तुला माहीत नाही का आपले जिज किती हुशार आहेत ते, म्हणजे ना त्यांना बरोबर गोष्टी कळतात कुठे काय आहे काय नाही. ते क्रिमिनल केस घेतात ना, मग या लोकांना सगळं माहिती असतं, म्हणूनच मी तुला विचारलं, बघ जरा विचारून त्यांना, असं देखील आता म्हटलं. तर मग आता इकडे विचार करणारा हा मुद्दामूनच ना राकेशला अशा अडचणीत सापडवलेलं असतं ना की राकेशला काय बोलू आणि काय नको ना हे समजतच नाही. आता राकेश म्हणत असतो की हो हो तुम्ही बोलताय ना तसा विचार मी करतोय क्रिमिनलच्या बेसवर, पण ना मला असं वाटतंय ना की हे जो लपवणारा माणूस आहे ना तो खूप जास्त शातीर आहे, त्याला खूपच जास्त डोकं आहे आणि त्या डोक्याचा वापर करून आहे ना त्याने बरोबर तिथे ते लपवलेलं आहे. पण तुम्हाला मी सांगू का, हे जे लपवलेलं जे आहे ना ते
हे आपल्या घरातल्या माणसाने नाही लपवलं, कोणीतरी बाहेरचाच आहे त्याने हे सगळं केलेलं आहे असं देखील आता म्हटलं जातं. आता बाहेरचा माणूस म्हटल्यानंतर मात्र अंजली म्हणत असते की कोण बाहेरचं असेल, मला तर वाटत नाही बाबा बाहेरचं कोण असेल. आता या सगळ्यामध्ये राकेशकडे बघत असते. खरं तर ना राकेशचं सत्य लवकरात लवकर अंजली समोर यावं, त्याच वेळेला राकेशही काय उत्तर देतो हे बघायचं होतं अर्णवला आणि त्याचसाठी ना अर्णव हे सगळे प्रयत्न करत असतो. पण इकडे मात्र आजी यांना तर आता कळून गेलेलं असतं की या सगळ्यामध्ये ना बिचाऱ्या ईश्वरीची काहीच चूक नाही आहे, तरीसुद्धा आपण ईश्वरीला खूप काही बोललो आणि त्यामुळे त्यांना ना वाईट वाटत असतं. आणि जेव्हा त्यांना या गोष्टीचं वाईट वाटतं ना तेव्हा मात्र आता ते विचार करू लागतात. दुसरीकडे राकेशला कंटिन्यू त्याच्या बॉसचा कॉल येत असतो, पण तो बॉसचा कॉल ना कट करत असतो. आणि जेव्हा तो बॉसचा कॉल कट करतो तेव्हा तो म्हणतो की काय आता ह्याचे पैसे कुठून द्यायचे ना खरंच कळत नाही, सगळ्याची वाट लागली आहे नुसती. तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी तिथे आलेले असतात, कारण आहे ना राकेशचे झालेले बेहाल त्यांना ते बघवत असतात आणि त्यांना ना खरंच खूप भारी वाटत असतं. आणि ज्या वेळेला आता या सगळ्या गोष्टी घडतात ना तेव्हा मात्र दोघंही जण ना इकडे त्याच्याभोवती पूर्णपणे राख पाडतात, म्हणजे राखेने गोल करतात. तर राकेश म्हणत असतो की हे सगळं काय आहे, अरे हे सगळं ना आम्ही सांगतो ना तुला काय आहे ते काय आहे ना तुझ्यासाठी ही राख बनलेली आहे, तुझी नाही ना अशीच राख केली तर आमचं नाव देखील आम्ही लावणार नाही. कारण तुला वाटत होतं की आज घरातल्या पादुका चोरून तू जिंकला आहेस, पण बघितलंस ना की कसं तुला हे केलं ते. आणि त्याच वेळेला आता पादुकाच काय तुला काहीच मिळणार नाही या घरात ना, अशी सोय आता आम्ही करणार आहोत. कारण आहे ना खूप झालं, तुला असं वाटत असेल की तू जिंकशील, पण तुला आम्ही हरवलं आहे, कारण आम्ही दोघं सोबत होतो ना. जर आमची साथ एकमेकांसोबत असेल ना तर आम्ही या सगळ्या गोष्टींना एकाच झटक्यात हँडलही करू शकतो, असं देखील ईश्वरी आणि अर्णव आता हातात हात घेऊन बोलत असतात. आणि यानंतरसुद्धा तू कोणतेही प्लॅन कर, त्याची नाही ना राख रांगोळी केली तर माझं नाव देखील ईश्वरी लावणार नाही, असं ईश्वरी राकेशला म्हणत असते. आणि राकेश त्यावर त्यांच्याकडे बघून हसत असतो. ही राख वगैरे करून काय होणार आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आम्ही अंजलीताईला अजून तरी सांगत नाही आहे, पण या जेव्हा अंजलीताईंना गोष्टी कळतील ना तेव्हा याचं काय होईल याचाही जरा विचार कर. अर्णवने आता चांगली समज दिलेली असते त्याच्या भाषेमध्ये या राकेशला, त्याच्या खांद्यावर हात वगैरे ठेवलेला असतो. आणि त्यानंतर दोघंही जण बेडरूममध्ये जायला निघतात. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण बोलत असतात. आणि त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते की मी हा गुंता लवकरच सोडवणार आहे, तुम्ही काळजी करूच नका. तर अर्णवही म्हणतो की मलाही हा गुंता लवकरात लवकर सोडवायचा आहे, मलाही वैताग आला आहे ह्या सगळ्याचा. खरं तर ना त्यालाही असंच वाटत असतं की त्याच्यामध्ये आणि ईश्वरी जो दुरावा आहे तो संपवून टाकावा आणि गोड गुलाबीचं नातं पुन्हा एकदा नव्याने भरावं असं त्याला वाटत असतं. आणि तो त्यावेळेने विचार करतो. दुसरीकडे आता राकेशनं ठरवलेलं असतं की या अंजलीची आणि त्याचसोबत अर्णवमध्ये भांडणं लावायची, म्हणूनच तो आता म्हणू लागतो की डायनिंग टेबलवर मगाशी बघितलंच ना कसे आरोप माझ्यावर केले. मग आता अंजली वेगळ्याच नजरेनं राकेशकडे बघत असते. मग राकेश म्हणतो आता नाही ना तुमच्या दोघा भावा बहिणींमध्ये भांडणं लावली, नाही संशय निर्माण केला ना तर बघ माझं नाव देखील मी राकेश लावणार नाही, असं काहीसं एकटाच तो बडबडू लागतो. आता तो जे काही प्लॅनिंग करतोय म्हणजेच अंजली आणि त्याचसोबत अर्णवच्यामध्ये भांडणं लावायची, त्यामध्ये तो किती यशस्वी होईल हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.